आज आहे 26 जानेवारी 2025 आणि मी आलो आहे भातांगळी तालुका लातूर जिल्हा लातूर या ठिकाणी एक ग्रामपंचायत भातांगळीने या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे आणि शेतकरी मेळावा 26 जानेवारी निमित्त आणि या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर शेतकऱ्याला अन्न देणार आहे. कारण की राज्यामध्ये आणखीन जवळपास 31 तारखेपर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे. सकाळी सकाळी थंडी वाजणार आहे. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता लातूर जिल्ह्यात आलं आहे म्हणून या लातूरकरांना सांगू इच्छितो की ज्यांचं हरभरं काढायचं आलं असेल तुम्ही काढून घ्या. ज्यांचं तूर काढणी चालू काढून घ्या. कारण की तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये 2 फेब्रुवारी 3 आणि 4 तारखेला चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर राज्यात हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राकडे चांगला पडणार आहे. म्हणून हा लक्षात घ्यायचा. ज्यांचं पीक काढायला आलं असेल त्यांनी काय करायचं, 1 तारखेच्या आत तुम्ही काढून झाकून ठेवायचं. कर्नाटकमध्ये देखील तंबाखू काढणं चालू आहे. त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या 2-3 दिवस तुम्ही काही काढू नका. कारण की 4 तारखेपर्यंत काढू नका. 4 तारखेपर्यंत कर्नाटककडे देखील पाऊस पडणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. आपण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 1 फेब्रुवारी 2, 3 आणि 4च्या दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण आहे. सर्वदूर पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे. सगळीकडे पाऊस अवकाळी पडत नसतो, तुरळक ठिकाणी पडतो. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.